किती गाय होत्या तेव्हा? एवढेच होत्या? हा 5च होते. 5 म्हणजे 2 वर्षापूर्वी 1 2 3 4 5. बर. आता या किती किती वेताचे गाय आहे? ही काय तिसऱ्याची आहे. तिसरं वेत दुसऱ्याची आहे, हे दुसरं. दुसऱ्याची. आता मग तुम्ही आता यांचं दूध किती निघतंय सध्या आता निघत 90-95 लिटर. 5 गायांमध्ये? हा बापरे. काय विहिरीची दिली पाईपलाईन करून दिली का? हा विहिरीची पाईपलाईन करून दिली थोडी त्यांना, म्हणजे दूध 95 लिटर म्हणजे 5 गायांच्या मानाने जास्त नाही तो खूप. कमी निघतो. या दोन्हीचे 50 आहे, यांचं बाकीचं आहे. किती महिन्याचे आहे? हे काय आता माहिती दिली बांधणार जाणून द्या. नवीन चालले. बर. मग तुम्ही त्यावेळेस चालू केलं, तुमचं दूध वाढलं, मग क्वालिटी दुधाची चांगलं आहे ना. त्यावेळेस फॅट कमी होती ना, मग वाढली. पावडर चालल्यानंतर वाढली फॅट. किती होती किती झाली तेव्हा? ती काय 2.8 2.7 अशी लागायची. बर. आता 3.7 3.5 3.9 अशी लागायची. ओके. आता पहिली गोष्ट महत्वाची, तुमची फॅट वाढली, दूध वाढलं, मग बाजार बी वाढले असतील. ओके. मग अजून काही समस्या त्यावेळेस तुमच्या दूर झाल्या का नव्हत्या समस्या काही? समस्या फक्त हे चाऱ्याच्याच होत्या, उष्टाळ पाडत होते जास्त. बर. आता पण गोचीड वगैरे काही बाकीचं? गोचिडे कमी झाले. माशा लगेच नाही आपल्याकडे. नाही त्यावेळेस 2 वर्षापूर्वी होत्या थोड्याफार, पण मग माशाच नाही त्या बी जास्त. गायब झाल्या. गोचीड का हो? गोचिडा लई व्हायचे पहिले, मग गोचिडा कमी झाले. किती कमी झाले? नाही झाले. पल्ला नाही कमी तर औषध मारू 8 दिवसाला औषध मारला. मारायचे तुम्ही. आणि नंतर अजून काय काय त्रास व्हायचा? शेण, माशा माशा व्हायचं ना, आणि मग वास? असा घट्ट वास बी येत होता. तुमचं शेण घट्ट झालं, वास बंद झाला, माशा गोचीड बंद झाल्या, दूध वाढलं, फॅट वाढलं.